दुर्दैवी घटना आहे। 30 ते 35 लोग जख्मी झालेले आहेत। बस वाले ने उड़ाते चले गए, मतलब किसको संभलने का मौका मिला ही नहीं। कुर्ला पश्चिमेचा स्टेशन रोडचा बुद्ध कॉलनीचा परिसर, रस्ता तसा नेहमी गर्दीचाच, त्यामुळे ट्रॅफिक जामची समस्या 5वीलाच पुजलेली। पण सोमवारची रात्र काळ रात्र ठरली। रात्री 9:50 332 क्रमांकाची बस कुर्ला स्थानकातून निघाली। बाजाराच्या ठिकाणी बस पोहोचली। अचानक बसचा वेग वाढला आणि समोर येईल त्याला तुडवत सुटली। अनेक दुचाकी आणि 7 ते 8 चारचाकी वाहनांना धडक दिली, तरीही बस काही थांबेना। पुढे जाऊन बुद्ध कॉलनीच्या एका भिंतीवर जाऊन बस आदळली आणि थांबली। क्षणार्धात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं। गजबजलेला परिसर असला तरी आपली दिवसभराची कामं उरकल्यानं नागरिकांना थोडी उसंत मिळाली होती। पण काही सेकंदात या उसंतीच्या वातावरणाची जागा घेतली ती किंकाळ्या, धावाधाव आणि भीतीनं। जे घडलं त्याचं चित्र अंगावर काटा आणणारं होतं। सगळ्यांनी बसच्या मागे धाव घेतली। बस चालक संजय मोरे याला संतप्त जमावानं ताब्यात घेतलं आणि चोप दिला। त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आतापर्यंत या घटनेत 7 जणांनी आपला जीव गमावलाय तर 49 जण जखमी झालेत। घटनेत जखमी झालेल्या टॅक्सी चालकानं घटनेचा थरार सांगितलाय। सडनली मतलब बस अनकंट्रोल होके वो आके उड़ाते चले गए। बस वाले ने उड़ाते चले गए, मतलब किसको संभलने का मौका मिला ही नहीं। भाई धक्का मत दो, भाई थोड़ा धक्का मत दो। गाड़ी के अंदर ही बैठा था। गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं। घटनास्थळावर कुर्ल्याचे आमदार दिलीप लांडे पोहोचले आणि त्यांनीही या घटनेचे अपडेट्स दिले। दुर्दैवी घटना आहे। 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। 3 लोकांचा मृत्यू आहे। 4 लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी ॲम्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी सेवन हिल हॉस्पिटल आहे, राजवाडी हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोहिनूर हॉस्पिटल असे खाजगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल। परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो ॲक्सिलेटरवरती पाय दिला आणि त्यामुळे जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गेलेली आहे। अशी परिस्थिती आहे। खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आहे आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल। ही घटना घडली त्यावेळी या परिसरात लग्नासाठी एक कुटुंब आलं होतं, ते थोडक्यात बचावलं। लग्नासाठी कुटुंबीय हॉलवर होते पण त्यांची बाहेर उभी असलेली कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। सर इथे शादी हॉलला आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं। आम्ही शादी हॉलला आलो होतं। माझी पूर्ण फॅमिली आली होती। आम्हाला 5 मिनिटाचा डिफरन्स होता। आम्ही शादी हॉलला गेला आणि मला ऐकायला आलं की बाहेर ऍक्सिडेंट झाला। मी बाहेर येऊन बघितलं तर शादी हॉलच्या बाहेर पूर्ण ऑटो, पूर्ण माणसं, पूर्ण डॅमेज झालं होतं। बाहेर यायच्या नंतर बघितलं की माझ्या गाडी 50 मीटरच्या दुरीवर होतं। तो पण पूर्ण बसवाला उडून टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगच्या आतला गेलं। माझ्या फॅमिली स्वतःच 5 मिनिटाच्या डिफरन्सवर सेफ वाटलं। माझे पूर्ण गाडी गेलं। आता माहित नाही किती वेळ लागणार याचा इन्शुरन्स क्लेम करायला। प्रशासनचा काय बोलणं नाही त्याच्यावर। प्रशासन फक्त बोलतं तुम्ही सहकारी या, तुम्हाला सगळं बघितणार, तुमचा काय असणार। पण माझ्या तर पूर्ण लॉस झालं। आता मी काय बोलू शकतो त्याच्याबद्दल। सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता, पण मला असं वाटतं की कुर्ला स्टेशन पर्यंत तो आला होता। असा कोणत्या गाडी नाही, बस चालक नाव शिकत नाही की ते 10-50 मीटरच्या ते गिअरचं बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतं। ते कमीत कमी 200 मीटरला सगळं ओढून आलं। सगळं म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नसतला होता। आता माहित नाही, पूर्ण गाड़ी में एक्सीडेंट झाला है। प्रशासन को जिम्मेदारी लेनी पड़ेगी कि क्यों ऐसा ये सब काम करते हैं। प्रशासन का एक काम है, अगर वो किसी को बस ड्राइवर बना रहे हैं तो उनका पहले रेगुलर टेस्ट करे तो किस हिसाब से गाड़ी चलाते हैं।
प्रशासन को पूरी जिम्मेदारी लेनी पड़ेगी ना सर। याच्यासारखं ज्याचं नशीब बलवत्तर होतं ते बचावले, पण ज्यांची काही चूक नव्हती आणि ज्यांनी आपला जीव गमावला त्यांचं काय? त्यांच्या कुटुंबियांवर आज काय वेळ आली असेल याचा विचारही न करवणार आहे। पोलिसांनी चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलंय। धक्कादायक बाब अशी की तो नुकताच 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाला होता असं सांगितलं जातंय। बसचा ब्रेक फेल झाला होता असा दावा त्यानं केल्याचं म्हटलं जातंय, तर काहींनी चालकानं मद्यप्राशन केलं होतं असं म्हटलंय। आता पोलीस चौकशी सारं काही समोर येईलच, पण यात 7 निष्पापांना आपला जीव गमवावा लागला हे मनाला चटका लावून जाणार आहे। बेस्ट बसचा चालक काही दिवसांपूर्वीच कामावर रुजू होतो। मिनी बसचा अनुभव असलेल्या या चालकाला मोठी इलेक्ट्रिक बस चालवायला दिली जाते, ज्यामध्ये 50 ते 60 प्रवासी प्रवास करत असतात। त्यानंतर त्या ड्रायव्हरचं बसवरचं नियंत्रण सुटतं आणि मोठा अपघात होतो। या घटनेत नक्की चूक कोणाची हे शोधण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे। या घटनेमुळे 7 लोकांचा जीव गेलाय तर 50हून अधिक लोक जखमी आहेत। हा अपघात किती भयानक होता हे प्रत्यक्षदर्शींच्या बोलण्यातूनच जाणवतं। या अपघात प्रकरणी बस ड्रायव्हर संजय मोरेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे। त्याला आज कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने संजय मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यावेळी बचाव पक्षाचे वकील काय म्हणाले ऐका। आज आरोपीला न्यायालयात आणलं। न्यायालयात आणल्यानंतर पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती। त्याच्यात कारण लिहिलेले होते की त्याची तपास करायचा आहे त्यांना गुन्ह्यामध्ये की त्यांनी कुठला अंमली पदार्थ घेतलं होतं का, त्यासाठी एक त्यांनी कारण दिलंय। दुसरं, ह्या कटात कोणी सहभागी आहे का या संदर्भातली त्यांनी मागणी केली होती। पण कोर्टाला आम्ही ह्या संदर्भातली माहिती दिली। कालपासून तो पोलिसांच्या ताब्यात होता। पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे की त्याची काल वैद्यकीय तपासणी केलेली आहे, पण त्याची अजून करायची या संदर्भातला रिमांड ॲप्लिकेशनमध्ये कुठे नमूद नव्हतं। तर ह्या मुद्द्याच्या आधारे मी इलेक्ट्रिक बस जी आहे राज्य शासनाने BST प्रशासनाला दिलेली, त्या संदर्भातलं सुद्धा सांगितलं की ती जी इलेक्ट्रिक बस होती, इलेक्ट्रिक बस जी अचानक त्याच्यामध्ये जे घटना घडतात त्याला जो ड्रायव्हर असतो तो जबाबदार नसतो। कारण जी BST प्रशासनाची बस आहे त्या बसमध्ये जी खराबी होती, त्यांचं म्हणणं होतं ती बस चालू होती का बंद होती या संदर्भात बी त्यांना तपास करायचा होता। कारण याच्यामध्ये BST प्रशासनाची मोठ्या प्रमाणात चुकी दिसते आणि BST प्रशासनाने जी बस घेतलेली आहे त्या बसमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या नाही असं ह्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये दिसतंय। तर वकिलांनी बसमध्ये बिघाड झाल्यास ड्रायव्हर जबाबदार नसतो असं म्हटलंय। या प्रकरणात बेस्ट प्रशासनाची चूक असल्याचा दावाही वकिलांनी केलाय। ड्रायव्हरने नशा केली नव्हती, बसचा ब्रेकही फेल झाला नव्हता अशी प्राथमिक माहिती मिळते। पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाची चौकशी आता करणार आहे।